नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी दृष्टीने मनसे सुद्धा आता राजकीय बैठका घेताना दिसून येत आहे आणि नवी मुंबई शहरामध्ये मनसेचे प्रवक्ते आणि नवी मुंबईचे नेते असले गजानन काळे आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी दृष्टीने मोर्चेबांधणी करतायत. थेट आपण जातोय गजानन काळेंशी. सर, महापालिकेच्या निवडणुकीसाठी तुमच्या मॅरेथॉन बैठका सुरू झालेल्या आहेत, काय तयारीचं नियोजन सध्या सुरू झालेलं आहे? नाही, मुंबईप्रमाणे सन्माननीय राज्यसभांनी ठाणे जिल्ह्यासाठी सुद्धा नेत्यांच्या नेतृत्वाखाली एक आढावा बैठक घ्यावी, आढावा घ्यावा पदांचा म्हणून एक समिती नेमली. म्हणजे विभाग अध्यक्षाच्या समितीचं स्वतः राजूदादा पाटील नेतृत्व करत आहेत, उपविभाग अध्यक्षाचं स्वतः मी माझ्या देखरेखीखाली सगळं चालू आहे. अविनाश जाधव संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं शाखा अध्यक्षचं पाहत आहेत, अभिजित पाणसे उपशाखा आणि डी के म्हात्रे साहेब आमचे गटाध्यक्ष. ही समिती अधिकृतरित्या राज्यसभांनी जाहीर केली. नवी मुंबईत आता जर आपण पाहिलं तर माझ्याकडे सातत्याने प्रवेश चालू आहे. म्हणजे निवडणुकीत जरी आमचा पराभव झाला असला नवी मुंबईत किंवा सगळीकडे, तरी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर जी काही तरुण मंडळी आहे, आता माझ्याकडे 5वा ते 6वा प्रवेश आहे. म्हणजे आतापर्यंत माझ्याकडे 300 ते 400 तरुण मुलांनी प्रवेश केलेला आहे. अशा पद्धतीने आमची सुद्धा तयारी चालू आहे. आत्ताच माझ्या शाखेच्या नूतनीकरणासाठी स्वतः सन्माननीय अमित साहेब ठाकरे आले, आमचे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, त्यांची नवीन शाखा उद्घाटन झाली. इतर पक्षांपेक्षा कमीत कमी 40 ते 50 शाखा, प्रॉपर शाखा कार्यालय ही नवी मुंबई मनसेची सुरू आहे, जिथे वॉटर, गटर, मीटर, स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल, इतर सगळ्या प्रश्नांवरती आम्ही कामं चालू आहेत. आणि लवकरच या सगळ्या प्रश्नांवरती 8ही वॉर्ड ऑफिसवर 8 मोठे मोर्चे इथल्या प्रश्नांना, नागरी प्रश्नांना घेऊन आम्ही लवकरच काढणार आहोत. सर, तुमचे नेते भाजपला भेटत आहेत, तुमचे नेते उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची तयारीची मानसिकता दिसते काही नेत्यांची. कुणासोबत एक युती करायचं असं तुमची इच्छा आहे? एक नेता, एक पदाधिकारी, एक सर्वसामान्य मनसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुणासोबत जायला पाहिजे आपण? नाही, मला वाटतं संपूर्ण जर तुम्ही मनसेचा प्रवास पाहिला तर हा प्रवास आम्ही एकला चलो रे असंच केलंय. सन्माननीय राज्यसभांच्या नेतृत्वावर आम्हाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला विश्वास आहे. आमचे 13 आमदार आलेले असो, नाशिकमध्ये सत्ता आलेली असो, मुंबईत 30-40 नगरसेवक, पुण्यात आमचा गटनेता बसलेला असो, तर हे सगळं सन्माननीय राज्यसभांच्या एकला चलोरेच्या भूमिकेमुळे नेतृत्वाखाली हे आलेलं आहे. कडवट मराठी आणि धर्माभिमानी हिंदुत्व याच्याशी जे काही मिळतं जुळतं असेल त्या कुठल्याही पक्षाची सन्माननीय राज्यसभांनी युती करावी आणि तो सर्वस्वी निर्णय हा पक्ष नेतृत्व म्हणून सन्माननीय राज्यसभांचा आहे. युती करावी का न करावी आणि युती करावी तर कोणाबरोबर करावी हा राज्यसभांचा आदेश आहे. मी अत्यंत लहान कार्यकर्ता आहे. जो काही राज्यसभांचा आदेश असेल त्या पद्धतीने नक्की महाराष्ट्र सैनिक त्या आदेशाचं पालन करेल. सर, तुमच्या नेतृत्वात सिडकोच्या घरांच्या किमती कमी करावं आंदोलन केलं, पत्रकार परिषद आहे, परंतु सर्वसामान्य सिडकोधारकांना अजून दिलासा देऊ शकले नाही तुम्ही किंवा राज्य सरकार. पुढचं काय तयारी आहे तुमच्या आंदोलनाची? नाही, अत्यंत वाईट आहे की 26,000 सिडको सोडतधारकांसाठी लॉटरी काढली गेली, ज्याच्या किमती 50 लाखांपासून ते 75 म्हणजे रजिस्ट्रेशन करून 80 आणि 85 लाखापर्यंत जाते. गेले 3 महिने मनसेच्या नेतृत्वाखाली सिडको सोडतधारक आंदोलनं करतोय, पत्रकार परिषदा घेतोय, आपलं म्हणणं आम्ही राज्य सरकारकडे मांडतोय. पण दुर्दैव असं की आतापर्यंत 3 वेळा शब्द देऊन विविध कारणाने का असेना, अत्यंत संवेदनशील कारणं होती, पण एकनाथ शिंदे साहेबांनी अजूनही भेट दिलेली नाही. मुख्यमंत्र्यांची आम्ही अनेकदा भेट मागितली, पण सिडकोच्या घरांच्या किमती करायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाहीये. एकूणच राज्य सरकार याच्याबद्दल संवेदनशील दिसत नाही. मी आत्ताच मागे जसं म्हणालो की नाहीच झालं तर अखेरीस शिंदे साहेबांच्या घरी आणि मुख्यमंत्र्यांच्या घरी धडकणं एवढंच काम फक्त सिडकोकडे राहिलंय. मला वाटतं ही वेळ राज्य सरकारने आणू नये, अन्यथा हे आंदोलन पुढच्या काही दिवसात आपल्याला अधिक तीव्रतेने होताना दिसेल. सर, शेवटचा प्रश्न महत्वाचा. महापालिकेत वेगवेगळे घोटाळे येत आहेत, वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आयुक्त साहेब हवे ते अधिकाऱ्यांना पाठीशी घालतायत, महापालिकेचा कारभार काही सुधारत नाही. मुंबई महानगरपालिकेपेक्षा नवी मुंबई महानगरपालिकेत चर्चा आता जास्ती होताना दिसून येते भ्रष्टाचाराची आणि अधिकाऱ्यांसंदर्भामध्ये. नाही, मला वाटतंय आमचे डॉक्टर कैलास शिंदे साहेब आयुक्त जे आहेत महानगरपालिकेचे, ते पहिल्यांदाच महानगरपालिका आयुक्त म्हणून आलेले आहेत. त्यांना याच्या अगोदर कुठल्याही महानगरपालिकेत काम करायचा फारसा अनुभव दिसत नाही. कुठलेही प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेला की ते प्रश्न त्यांना कळत नाही. बेलापूरमध्ये जर लोकांचं म्हणणं होतं की पंप हाऊस हवं आहे, त्याची मागणी झाली होती, आपण काय केलेलं नाही. 15 मेची डेडलाईन गेली, अजूनही रस्त्यांची कामं चालू आहेत. कुठली नाले सफाई झाली?
जर नाली सफाई झाली असेल ती सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली व्हायला पाहिजे. सीसीटीव्ही फुटेज दाखवा कुठली नाले सफाई झाली. वाशीमध्ये ते अरेंज करण्याचे ते सगळ्या नाल्यातलं पाणी बाहेर. बेलापूर पावसाने तुंबतंय, व्यावसायिकांना त्रास होतोय, लोकांच्या घरात पाणी जात आहे. रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या नावाखाली पूर्ण बॅलन्स बिघडलेला आहे. सगळ्या रस्त्यांची एकदाच सर्कलची कामं काढलेली आहेत. कुठल्याही पद्धतीचं आयुक्तांचं नियोजन दिसत नाही. बैठका घेणं मात्र घेतलेल्या निर्णयावर त्यांच्या हाताखाली असलेले अधिकारी काम करताना दिसत नाही. बदल्यांमध्ये पैसे म्हणजे व्हॉट्सअपवरती म्हणे बदल्यांमध्ये लोकांकडून पैसे मागितले जातात, कुठल्या इंजिनियरच्या बदल्या की काय. इतका भोंगळ कारभार कधीही महानगरपालिकेत नव्हता. माझं राज्य सरकारला म्हणणं आहे, जर आयुक्तांना होत नसेल तर या आयुक्तांची बदली करा आणि एक कार्यतत्पर आणि कार्यक्षम आयुक्त या नवी मुंबई महानगरपालिकेला हवा आहे. सर, आता तुम्ही युतीचा म्हटलात, पण भविष्यामध्ये किती जागा लढावेत असं काही मनसेने ठरवलंय? युती नाही झाली तर नाही, आता म्हणजे पूर्वी आपलं सिंगल वॉर्ड होतं, आता पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका सामोरे जाणार आहे. 3चा प्रभाग यांनी केला होता कोविडच्या अगोदर. आता 4च्या प्रभागाची घोषणा आणि पत्रक सरकारने काढले. तर मला वाटतं त्याच्यावरती आमचं सगळं ठरेल. पण अत्यंत नवोदित तरुण, अत्यंत होतकरू तरुण आमच्याकडे, मी जसं मागे म्हटलं होतं, सगळ्यात सुशिक्षित उमेदवार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असतील. आमच्याकडे डॉक्टर उमेदवार आहेत, अनेक ठिकाणी आमच्याकडे वकील उमेदवार आहेत. ही नवी मुंबई हे सुशिक्षितांचं घर आहे. तर मला वाटतं अशा पद्धतीने सक्षम उमेदवार, ज्यांचे कोरे करकरीत पाठी असेल, जे चेहरे नवीन असतील पण त्यांना काहीतरी नवी मुंबईसाठी आणि नवी मुंबईकरांसाठी काम करायची धडपड असेल, जे फक्त त्या रिडेव्हलपमेंटमध्ये नसतील. कारण आता पूर्ण नवी मुंबईतले सगळे नगरसेवक आणि सगळे आमदार यांचं फक्त एकच लक्ष की रिडेव्हलपमेंट. पण त्याच्यामध्ये शिंदे आणि भाजपचे जास्ती लोक दिसत आहेत. हो, त्यांची जास्त ना, सत्ता त्यांची आहे ना. आता काय दुर्दैव आहे की या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब, आपण 2 आणि 3 वेळा नवी मुंबईमध्ये प्रवेश सोहळ्याला येत आहे, पण आपल्याला सिडको सोडतधारकांना भेटायला वेळ नाही. सन्माननीय गणेश नाईक साहेब, आपण कॅबिनेट मंत्री आहात, 4 वेळा सिडको सोडतधारक आपल्या दरबारात आलेत. आपण प्रश्न सांगताय की घरांच्या किमती जास्त आहेत, त्या भूमिकेचं मी समर्थन केलं, पाठिंबा दिला. आपण एकदाही दर आठवड्याला कॅबिनेटची बैठक असते, मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून हा विषय सोडू शकत नाही. आमच्या बेलापूर विधानसभेचे आमदार जे आहेत त्या लोणचं पापड आणि मटणाच्या पुढेच जात नाहीये. दुर्दैव ह्या नवी मुंबईचं की इथल्या राजकीय पक्षांना नवी मुंबईतल्या कुठल्याच प्रश्नाचं पडलेलं नाहीये. फक्त रिडेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट येणाऱ्या नगरसेवकांच्या निवडणुकांमध्ये भरमसाठ फक्त काहीतरी वाटप करायचं. पण ज्या पद्धतीत पुनर्विकासाचा मुद्दा आहे, पण काही पक्षातले नेते ते सुद्धा बिल्डरच्या लॉबीत आहेत आणि फसवणूक होते. कसं मग 80% जास्त कॉन्ट्रॅक्टर जे आहेत हे नगरसेवक आहेत या नवी मुंबईमध्ये. नाही तर नगरसेवकांचे सुपुत्र आहेत, नाही तर नगरसेवकांचे भाचे आहेत, नाही तर नगरसेवकांचा ड्रायव्हर आहे. पण ज्यांचे भाचे त्यांची आज अवस्था वाईट झाली ना. सगळ्यांचीच ना. मला एक कळत नाहीये, जर नियम असा आहे की नगरसेवकांच्या घरातलं कोणी ते कंत्राट घेऊ शकत नाही, मग हे अपात्र का नाही केलं जात त्या वेळात? आता तरी ते होणार आहे का? आणि बाकी तर जेवढे रिडेव्हलपमेंटमध्ये हे सगळे हीच लोक आहेत, इथलेच लोकप्रतिनिधी आहे. म्हणजे ते काय ते सोसायटी ताब्यात घ्यायची. आता मला कळलं की कुठल्या तरी सोसायटीत पण मागे त्या विषयावरून भांडण झालं होतं. कोण कुणाचे हे चालते बघा ना. कुणाचे भाचे नेमकी कुणाचे? काय योग्य वेळी येईल, नावं घेऊन मी हे बोलणार आहे. किती दरबार झाले आणि त्या दरबारात किती प्रश्न सुटले हे योग्य वेळी बोलणार आहे. पण इथल्या राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांना माझं एकच सांगणं आहे, तुमचे काय व्यवहार असतील, तुमचे काय रिडेव्हलपमेंटचे असतील, तुम्हाला काय इंटरेस्ट असेल ते करा, पण नवी मुंबईकरांचे प्रश्न सुटले. डीपीएचच्या विषयात मनसे बोलते, सहलीच्या विषयात मनसे बोलते, सिडकोच्या विषयात मनसे बोलते, नाट्यगृहाचा विषय असेल मनसे बोलते. पण तुम्ही मुद्दे हे प्रश्न घेतले, पण नंतर तुम्ही प्रश्न हवा तसा प्रतिसाद मिळत नाही किंवा मध्येच तुम्ही थांबले असंही बोलले जाते. काय असतं, मी तुम्हाला कायम सांगितलं, प्रमोद महाजन साहेबांचं एक कायम वाक्य होतं, आम्ही विरोधी पक्षात आहोत. विरोधी पक्षाचं काम प्रश्न विचारणे, सत्तेला प्रश्न विचारणे, चुकीचे जे काय घडतं त्याला प्रश्न विचारणे, त्याच्यावर भूमिका घेणं, आंदोलन करणं. प्रश्न सोडवणं न सोडवणं हा विषय शेवटी प्रशासनात आणि सत्तेचा येतो. जे सत्तेत बसलेले आहेत ते तर प्रश्न पण हातात घेत नाहीये.
किमान आम्ही ते प्रश्न मांडतोय, भांडतोय, टोकाला घेऊन जातोय, त्याच्यावर आंदोलनं करतोय, त्याच्या संदर्भात केसेस घेतोय. पुढचा जो टप्पा आहे, मला वाटलं इथले आमदार आहे, इथले सत्ताधारी आहेत, यांनी हा प्रश्न म्हणजे बीजेपी आणि शिवसेना शिंदेगड यांनी हे प्रश्न घासात लावले पाहिजे ना. जर तुम्हाला कळतंय सहलीचा विषय, जर तुम्हाला कळतोय डीपीएचचा विषय, सिडकोचा विषय, जर तुम्हाला कळतोय बेलापूरचं हे आता ते काय ते लोटस तलाव त्याचा विषय, हे आता तात्पुरतं फक्त बंद झालं. बरं असं झालेलं नाही का डीपीएचच्या मागे तर सगळं बुजवलेलं आहे. असे शेकडो प्रश्न ह्या नवी मुंबईत आहे. पण नवी मुंबईच्या राजकारण्यांची जी संवेदनशीलता संपत आली आहे, मला वाटतं त्याला हाक घालणं हे महत्वाचं. हे होते गजानन काळे. त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने असेल, आयुक्त असेल, लोकप्रतिनिधी असेल आणि सध्या भाजपची चर्चा नवी मुंबईच्या राजकारणात होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी सवाल उपस्थित केलेले आहेत आणि येत्या काळामध्ये मनसे नवी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मुने, साम टीव्ही, नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.